कदाचित त्यांना कोणीतरी माहिती चुकीची दिली आहे. तर निलेश साहेबांना माहिती नाही आहे, ती चुकीची माहिती दिली आहे. ही माझी बाजारात चार घरं आहेत माझी बाजारपेठेमध्ये. त्याच्यामुळे मी राहतो त्याच्या बाजूला अजून 3 घरं आहेत. त्याचा वेगवेगळा असेसमेंट आहे. तर त्याच्यामुळे माझ्याकडे भाडोत्री असे चार चार भाडोत्री माझ्याकडे आहेत. त्याच्यातली ती मतं आहेत आणि हे मतदार गेले कित्येक वर्ष मतदार आहेत. याच मतदारांनी सन्माननीय निलेशजी राणेसाहेब लोकसभेला उभे होते तेव्हा याच मतदारांनी त्यांना मतदान केलं होतं. त्याच्यानंतर राणेसाहेबांना सुद्धा याच लोकांनी मतदान केलं. त्याच्यानंतर नितेश साहेबांना सुद्धा याच लोकांनी मतदान केलं. उद्या देखील हेच मतदार मलाच मतदान करणार, एवढं मी तुम्हाला सांगतो. यामध्ये घर नंबर 1च आहे आणि 6 मतदारांची नोंद आपल्या घरामध्ये झाली आहे. हे बघा की माझी घरं 3-4 घरं आहेत. तुम्ही माझे पाहिजे तर त्यांनी तक्रार दिली, त्याच्याबरोबर असेसमेंट काढला पाहिजे होता. त्याच्यामुळे ती आता 1 घर झालंय, ती घरं 2 तोडली. भाडोत्री गेले, 2 घरं तोडल्यानंतर 1 घर झालंय, नवीन घर झालंय. त्यांना काही माहिती नाही. बाजारातले जे लोक राहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. ती घरं तोडून आता 1 घर केलेलं आहे आणि 2 घरं अजून माझी शिल्लक आहे. या विरोधात तक्रार देखील जी केलेली आहे त्या तक्रारीवर आपलं कसं उत्तर द्याल? ते निलेश साहेबांना लक्ष लाभ हो त्या तक्रारीला. मी त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, कारण मला मर्यादा आहेत आणि मी त्यांना सर्व राणे फॅमिलीला दैवत मानतो. त्याच्यामुळे जेवढं त्यांना काय करायचं ते लक्ष लाभ होऊन दे, एवढं मी देवाकडे प्रार्थना करतो.